पखवाद्यानं पखवाद वाजवलं तर काय उपकार नाही, गायकानं चाल म्हणली तर काय उपकार नाही, कीर्तनकारानं कीर्तन केलं तर काय फुकाट नाही, कोणी करीत नाही. ह्या जगात उपकार कोणी करीत नाही. काय माणसं म्हणतात तो लय झटत, हो फुकाट कोणीच झटत नाही. नाही 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 पैसा मिळाला तर लाल तरी घेरून घ्यायची म्हणून तरी झटतो. जगातला प्रत्येक माणूस हा काही ना काही स्वार्थ ठेवूनच काम करतोय. फक्त या जगात दोन माणसं आहेत का त्यांनी स्वार्थ ठेवला नाही पण काम केल्याशिवाय राहिले नाहीत. एक आई वडील आणि दोन संत. ज्ञानेश्वरी लिहिण्यात काही स्वार्थ नाही, गाथा लिहिण्यात काही स्वार्थ नाही, 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष अंगा खांद्यावर खेळण्यात आणि स्तनातलं दूध पाजण्यात काहीच स्वार्थ नाही. आणि करोडोची इस्टेट कमवून आयती पोराला देऊन निघून जाणं कोर्टाचं कोणता स्वार्थ नाही. 40% लोकांना बापाची इस्टेट कमवलेली सांभाळता आली नाही तर कमवायचं सोडा इकली. बापाचा उतारा मोकळा केला, हा पान उतारा जन्माला आला. यानं बापाचा उतारा मोकळा केला आणि सासरवाडीला गोंठा वाढवला, काही केलं नाही. परत नीट ऐका, याची व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं काम केलंच पाहिजे. तुकाराम महाराज आलेच उद्धारया जन जड जीव. दुसरा मुद्दा संपला. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे. तिसरा मुद्दा कीर्तनाला. कीर्तन सुरू झालंय, ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं ते चालत नाही आपल्याकडे. दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, गुडघ्यात मुडकं गोतवान, तंगडीवर करा, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पायाचा घर. ते आपल्या कीर्तनाला ते आज चालत नाही. आणि आपल्या कीर्तनाला असं तोंड सोडे बिडे कार्यक्रम चालत नाही. डोक्याला हात लावून तंगड्यावर करा, यायचं नाही. आणि आपल्या कीर्तनाला बसलो बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. यसला यस, नोला नो. आणि ते बी जाग्याव. तुम्ही मला आत्ता म्हणा महाराज तुमचं वाक्य आम्हाला पटलं नाही, मला अभ्यास कमी असल्यामुळं आज उत्तर देताना आलं, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. नाही देता आलं तुमच्या पाया पडणार. पण असल ते जाग्यावरच. उद्या क्लिपा टाकून दुसऱ्याला बदनाम करायचं नाही. आता कीर्तन ऐकायचं ना, उद्या क्लिपा टाकायच्या. रात्रीचं कीर्तन मला पटलं नाही, मी तुला बोलवाय आलतो का? ये माय भाऊ खंडी बसाय. अहो यायचंच नाही ना, आपण लय पंडित आहे ना, उताना पडायचं घरी, डोक्याला तांगाल करतो. एक वाक्य नीट आहे का? कीर्तनातली चूक एखाद्या विद्वान वारकऱ्यानं काढली तर ती कुणी मान्य करावं, कुणी मान्य करावं. विद्वान वारकरी असेल, त्याला त्याच्याकडे बैठक आहे, त्याच्याकडे थोडा पाठ आहे, त्यानं कीर्तनातली चूक काढली ना, कीर्तनकारानं त्याच्या पाया पडून माफ करावी. का? म्हणजे तो विद्वानही आहे, त्यागही आहे. ज्यांच्या नालायकांचे हृदय सपले क्वाटरी पिऊ पिऊ, त्या बेवड्यांनी इकडे डोकं का लावायचं? आम्ही विचारलं का तुम्हाला दारू पिताना डोळे का झाकतो, तोंड वाकडं तिकडे का करतो? यसला यस, यसला यस, नोला नो. कीर्तनाला अभंगाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतला अभंग तुकोबारायांचा. पहिला मुद्दा कडवे 5, मुद्दा संपला. दुसरा मुद्दा उपदेश आहे. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम. आजारी तुम्ही नाही, ज्यानं काम केलंच पाहिजे. फायनल मुद्दा. तिसरा मुद्दा कीर्तनाला बोलत जायचं. का? माझं असं म्हणणं नाही, पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. या जगात फक्त देव सत्य आहे, बस. बाकी सगळं लबाड. आणि बोला काय खरंय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला,
सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य 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 पटकन बोलायचं बरं का देव सत्य आणि नाहीतरी बाकी मला सांगा काय खरंय काय गॅरंटी कशाची गाडी घेतली नवी तिच्यात घरी जाऊच गॅरंटी नाही बायको मिळालाच या जगात काही खरं नाही फक्त देवच खरं आहे पुन्हा उलटे फिरू आता आपण जागेव करंट लावून दिलाय तुम्हाला या जगात देव खरा आहे देव खरा आहे संत खरे आहेत ग्रंथ खरे आहेत जन्म खरा आहे मृत्यू खरा आहे आणि ज्ञान खरं आहे या जगात 7 गोष्टी खऱ्या आहेत बाकी सगळं लबाड काय खरं आहे कुठं काय खरं आहे प्रियशी धोका प्रियशी काय माणसं म्हणतात तिचं माझ्यावर लई प्रेम आहे पागल आहे तू पागल प्रेम बीम ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका प्रियशी म्हणजे सोपी गोष्ट नाही कोणत्याही प्रियकरानं उत्तर द्या कीर्तनात बसलेल्या आपलं हॉटेलचं बिल कधी प्रेयशीने दिलं का देणारच नाही ते हुशार मॉडेल आहे 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट तर हे एक कांडी चूक हित त्याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही अरे पैसेच नाही तर काच प्रेम बीम करायला कोणी मोकळं नाही प्रियशी पाहिजे म्हणल्यावर मोबाईलचं बिल आपण टाका सिम आपण टाकून द्या हँडसीट आपण घ्या गाडीला पेट्रोल आपल्या टाका मग ते मॉडेल आपल्या मागं बसणार तो बांधणार काय तकलीफ आहे तिला अरे ह्या जगाची व्याख्या लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो मनी नो लव इन द वर्ल्ड अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन या जगातली माणसं फक्त पैशावर प्रेम करतात कुणी कुणावर प्रेम करायला मोकळं नाही हाच प्रेम एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं काय बोंबलं ती बाई देवान तुझी रान रटकी झाली मला काला ठेवलं त्यांना काला नेलं काय माझ्या जगण्यात माझ्या कशासाठी ठेवलं कोणच्या कपावून जगून काला जगून बांगड्या फोडीतीन तोंड झोडीतीन केस मोकळे सोडीतीन लोकड्याचा पदर फाडीतीन वाय 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 करतीन थोबाड झोडीतीन आळडतीन ओलडतीन आणि नवरा जळवतो ती आगी कवडीतीन मला येऊ द्या मला येऊ द्या मला येऊ द्या आणि 2-3 बाया तिला माग वडी द्या अशी जाळाजवळ न्यायची थोडी दिल्ली करायची जाळाजवळ न्यायची अशी थोडी दिल्ली कर शिंगाट घरगाठीन कोण मरत कोणासाठी महाराज नाही नाही हा भ्रम आहे आणि हे जगत सगळं कसं आहे ब्रह्मात आहे ब्रह्मात देव सत्य आहे बरे देव सत्य आहे संत सत्य आहेत ग्रंथ सत्य आहेत जन्म सत्य आहेत मृत्यू सत्य आहे बाकी सगळं लबाड आहे मग करायचं काय पती लक्ष्मीचा जाणता पती लक्ष्मीचा जाणता हो पती लक्ष्मीचा जाणता नको खेद करो कोण गोष्टीचा नको खेद करो कोण गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करो कोणत्या गोष्टीचा नको खेद करो कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करो कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या
हरमुखी गाता हरपणीच मग काय चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले आडते तैसे चिराहावे ठेविले आडते तैसे चिराहावे ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले आडते तैसे चिराहावे ठेविले आडते तैसे चिराहावे सिद्धी असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान सिद्धी असू द्यावे समाधान सिद्धी असू द्यावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे 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 चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले आनंदे तैसे जीवन चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान दान समाधान याच नाव समाधान. बस अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. चिंता बिंता काही करायची नाही. तो ठरील कटेवर हाते विटेवर बाय काय नाही. आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमला. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा विचार झोपायच्या टायमाला करा. देव ठेवील तर राहायचं. चिंता बिंता काही करायची नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खातीन. तू काय पप्प्याची चिंता करते. कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा. 2 कडवे 5 3 उपदेश. जी व्यक्ती ज्या कामाला आली केलं पाहिजे. बरेच पैलवानानं व्यायाम, विद्यार्थ्यांना अभ्यास, बायकोने नवरे सेवा, शेतकऱ्यानं काम, पाखवाद्यानं रियाज केला पाहिजे, गायकानं प्रॅक्टिस केली पाहिजे, कीर्तनकारानं अभ्यास केला पाहिजे. कुणी उपकार करीत नाही. अभ्यास करायला काय रोग झालाय. काय काम काय 4 महिने काशीला गेला आणि भागवत शिकून आला. काल झगमाराय गेला तिथं. तिकून आला आणि ज्या गावात कथा ठुली तिथंच रुक्मिणी घेऊन गेला. काय करतात कथा नाही. कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. काय करतात ते. बावळेपणा नाही करायचं. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुशी. असं त्याला जमा. एक वाक्य सांगू का. ज्याला परमार्थात आचरण टिकवता आलं नाही त्यानं इकडे यायचंच नाही. काशीला जायचं काही कामच नाही ना. काशीला जाणारे ध्यानात ठेवा. महाराजा सगट. काशीचा नियम माहिती काय तुम्हाला.
काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं असा नियम आहे. तो झकमारीत गावात आला आणि मी दाव्याचं खात नाही, कानबाट फोडीन दाव्याचं आणि काशीचं काय. तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? 7-8 दिवस काशीला गेला, 8-10 दिवसही बुडाले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. काय करता काशी? काशीची ओवी ऐका 12व्या त्यातली, मोक्ष देऊन होय किर काशी, शरीर ते ठाई वेच किजे. असं चालत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि लिंबाची लिंबुडी किती जरी पिकली तर कावळा सोडून कोणा आनंद नाही. ओवी अशी आहे त्याला, लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. काय उपयोग त्याचा? गडी देखणार नाही पण गडी नाही, गडी देखणार नाही, कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना. काय करता? यदी ऐकान पुढे चला, यदी ऐकान पुढे चला. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट ऐका, साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. बरं, मोबाईलवर बोलायच्या पद्धतीला नाला गेल्यात आता. हॅलो, अरे नाही बोलत तो, कट कर. मागून आग झाली तरी वर आलत होतो. हॅलो हॅलो, नवीन पद्धत आली आता. माझ्या हाता का बा नीट. हॅलो 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 हॅलो, आता इकडंच लाव. हॅलो, अगं सगळी रेंज गेली, एवढीच रेंज राहिली. लाव. एक मोबाईल मुळे संवाद संपला. 2 मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. एकटीच बसायतात माणसं, एकटी. येड्या बाबडीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत, तुरीत. मग तुरी वाढ का म्हणून यंदा. मोबाईल मुळे बरं संवाद संपला. 2 मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झालीत का नाही बोला. 3 मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली. 4 मेंदू हँग झाला. 5 डोकेदुखी झाली. 6 सांधेदुखी झाली. 7 ही बाई गेली. मोबाईल वापरणाऱ्यांचा हा मोठा प्रॉब्लेम आला. 70चं म्हातारे बिन चष्म्याचं वाचित. इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत बसवा लागत. आणि 8 मोबाईल मुळे निद्रा गेली. झोप नाही. मोबाईल वापरणाऱ्या माणसाला जर मोबाईल नसताना झोपला ना, ते गोदडीच्या दोऱ्या उपशिते. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, टाळा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. संगत तुमासी बाजार विठाला, संगत तुमासी बाजार विठाला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, गेला जन्म नाही तर गेला जन्म नाही तर गेला जन्म भरवारी दुरावाशी दूरी, दूरी भरवारी दुरावाशी दूरी हो भावाची पुरी भावाची, भावाची बोली भावाची.
करता करता भरवारी दुरावस दोरी दुरावस दोरी करता भरवारी दुरावस दोरी भावाची पुरी वाहवासी हो भावाची पुरी वाहवासी बस, चिंताच करायची नाही काम माझे मावनीचे चिता आईसे कळवळाची दाती ऐसी कळवळाची दाती माहे माऊलीचे चित माहे माऊलीचे चित हे माऊलीचे चित ऐसी कळवळाची दाती ऐसी कळवळाची दाती ऐसी कळवळाची दाती करीना मीना प्रीती ऐसी कळवळाची दाती ऐसी कळवळाची दाती दाती अभंग तुकाराम महाराजांचा एक कडवे पाच आहे. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा चिंता बिंता करायची नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. आपण काही खेद करायचं नाही. देव येतो कोणाचं काय करी. सांगली साताऱ्यावाले म्हणते पाण्यातून वाचवा वाचवा, आपले म्हणते बुरबुर येऊ द्या येऊ द्या. त्यांच्या घरात पाणी घुसले ना आपल्याला टाकून प्यायला पाणी नाही. दारुड्यांची मोठी अडचण झाली पण त्यांच्याकडे पर्याय आहे बुवा. पर्याय म्हणजे ते नदीवरून आणू शकतात. तुम्ही नाही राजाचा रंकाचा राजा महाराज या वर्षी अजून थोडा एक 8-10 दिवस जाऊ द्या. पाऊस होईल नवरात्रात दसऱ्यात. थोडासा बारीक अभ्यास केला तर 5-6 वर्षापासून आपल्याला दिवाळीच्या काळात सुद्धा पाऊस होतो. 2-4 व्हायलाच पाहिजे आणि होईल. शेतकऱ्याची यंदा परिस्थिती तशी बरी आहे, म्हणजे चांगलीची. मूग जवळजवळ मार्केटला आलाय. मूग मार्केटला आलाय. अजून 2-4 दिवसात चांगली जर बुरबुर झाली तर कपाशी धक्क्याला लागली. तुरीच्या शेंगा आणि अनेक खरं संघ महाराज सगळी संकट सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्यातच महाराज. दुसरा माणूस सहन नाही करणार, दुसरा जागणारच नाही. 1 महिना पगार लेट झाला तर नोकरीवाला डांबरी येते. काय खावा आम्ही, काय खायचं शिल्लक ठुलंय तुम्ही, काय खावा. 6 वर्ष बिचाऱ्याच्या कालवणाला तेल नाही तरी ठणठणीत आहे महाराज. या वर्षी जर आता पाऊस झाला नसता ना तर 6वं वर्ष होतं दुष्काळाला, पण खणखणीत आहे. 1 रुपयानं दूध वाढलं तर नोकरीवाल्याची बायको नुसती भांडी आपटी ती. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो ग. अगं तो नवरा पितो ते 72 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेते तर त्या दुधावाल्याला जाम करते. पाणी टाकलं आणि नवरा जेव्हा बसला तर पाणी नेऊन देते. पाणी टाका. अजून लय वास येतोय. पाणी टाका. पाणी कमी पडू देऊ नका, नाही तर तुम्ही अखेरात मला आणि पप्याला त्रास द्याल. टाका पाणी टाका. लबाडाची दुनिया.
दुसरा मुद्दा संपला. चिंता करायची नाही. तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिट्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गायक वादक गुणजन मंडपवाले सद्गुरू श्यामबाबा पुण्यतिथी 16 कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन आजच्या कार्यक्रमाचे यजमान वैजनाथ मनोहर वाघ बाळापूर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडपवाले वैजनाथ वाघ आयोजक प्रल्हाद बी वाघ बाळापूर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक स्टेजवर उपस्थित मान्यवर बबनराव डिडोले पाटील महाराज मंडळी जोगदन भाऊ गायक वादक गुणजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बाळापूर तरुण मंडळ गायक वादकांच्या उपस्थितीमध्ये चाललेल्या 27व्या वर्षाच्या 6व्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत मुद्दे क्लिअर करून घेतले. अभंग कोणाचा 1, चिंता करायची नाही 2. आणि सप्त्याच्या कीर्तनाला सुरुवात करताना गावात पहिल्यांदा कौतुक करावं ते सप्त्यांना पंक्ती घालणारांचं. का 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 6 वर्ष शेतकरी दुष्काळाने पिडला पण त्यानं अन्नदानाचा हात मागं नाही घेतला. त्याला जर तुम्ही कधी म्हणणार बा तुझी पंगत कॅन्सल कर तो म्हणतो मी जिवंत आहे तोपर्यंत पिठलं भाकर घालील. पण श्रीमंत माणसं नाही घालीत पंक्ती. श्रीमंताचा नाही विषय. त्यांचं जाणार ते पार्ट्या देतील. बकरं कापतील नळ्या चारतील इकडं झक नाही मारायचं. आणि म्हातारपणी येडी होतील. आला गणपतीच्या आरतीला इकडून पाहतो करू आयुष्यात. आजही तुम्ही पहा महाराज सप्त्यांच्या पंक्ती कोणाच्या आहेत? गरीबाच्याच आहेत. जाऊ दे पिठलं भाकरी पण दणकून. आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात पिठलं भाकरी पण दणकून. ही श्रीमंत हलकट माणसं मोजितही 5 संगीतान 6वा वाढला संपल्या चपात्या आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? या वाड्या चपात्या वाढीते का शेतकऱ्याला? दरिद्री ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसित या चपातीचं काय घेऊन. शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला सांगा. ती पातेल्यात पाणी घेते पण डायरेक्ट नाही घेत तांब्यावर ओतूनच देती. ही दरिद्री तशी नाही. अगं पाजी तीच का आला? शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. आणाले चहा वजन आहे. हे दरिद्री खिडकी जवळ जाते. आणि मग ते मॉडेल तर चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गावून बिवून घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय आज. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशी. यांच्या घरात कपाट डोकायला लागत. अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढे कपणी असा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. दरिद्री. 2 दुसरं कौतुक करावं पंक्तीला जेवायला येणारांचं. तुम्ही म्हणाल का पंगत कोणी घालेल जेवाय माणसं नको का? आणि सप्त्याला जी माणसं जेवायला येतात ना महाराज त्यांना पंक्तीवाला जेवण म्हणून घालत नाही. तो म्हणतो पंगत आहे आपली. आणि सप्त्यात तिसरं कौतुक करावं ते पंगत वाढणारांचं. लॉन्सला लग्न नेलं लॉन्सला तर लघवीचे पैसे आहेत. गावातल्या 3-4 हजार लोकांची पंगत तरुण पोरं वाढतात. त्यांचं कौतुक का करू नये? आणि गावातले सप्ते बिप्ते हे सगळे तरुणांमुळेच होतात. ही कमिटी फिमिटी काही करीत नाही. हे पंक्ती वाढणं काय नाही. सगळे पोरच महाराज 12 वाजता जर काल्याचं कीर्तन संपलं तर 3 वाजेपर्यंत पोरं उपाशी राहून वाढतात. पोरांचं कौतुक करायला पाहिजे. आणि गावातले हे सप्ते जत्रा मित्र होते ना हे पोर 15 वर्षापूर्वी आमच्याकडे दिंड्या निघायच्या ना महाराज तर फक्त धोत्रावाली दिंडीत राहायची. आता हे 5-7 वर्षापासून जीन पॅन्ट वाली दिंडीत आहे. मी म्हणतो त्याला नाही हरिपाठी होत्या पण दिंडीतलं 90% काम पोरं करतात. 90%. आणि या दिंड्याच मुळात कोणामुळे चालू आहे?
पोरांनो मग दिंडीत कामं काही कमी नसतात. पाण्याचा टँकर भरणे, भांडे घासणे, रावट्या ठोकणे, सगळी कामं पोरं करतात. दिंडी मला काय वांग करतो? तो भक्त पाया पडायचे पैसे गोळा करतोय. तो का हरिपाठाला? तो दिंडीवाले देतो हरिपाठाला लावून, तो बस तो चहा पेत. वा वा वा, काय जवान काय झाली. हे सगळे कामं पोरं करतात. आणि पाया पडून सांगतो गावातल्या लोकांना, तरुण पोरांना नुसतं वापरून घेऊ नका, त्यांना जरा संध्या द्यायचा. थोडं त्यांना मिटिंगला बोलवीचा, काय करायचं विचारीचा. सप्त्याची मिटिंग बसली तर 10 पोरांना का होईना बोलवा. ते पोरांचं मनावा घेऊ नका तुम्ही, पण निदान त्यांना आदर उत्पन्न होईल असं करा. ते म्हणतात ते तुम्ही मानलंच पाहिजे असं आपलं मत नाही. व ते पोरं म्हणतील बा इतका खर्च करा, तुम्ही करा असं नाही, पण पोरांना जवळ घेत जा, त्याचा मोठा फायदा आहे. 10 पोरं जर मिटिंगला घेतले ना 10 गावातले, तर तुमचं काय मत आहे, स्वयंपाक असा करायचं, त्यांना थोडं फक्त विचार करणार तर आपण अशी. पण त्यांना जर विचारलं ना, ते 100 पोरांना घेऊन येतात वाढायला. हे राजकारणातले लोक कसं वापरून घेतात पोरांना, हुशार आहे का नाही. भोंगे बांधा, डिजिटल चिटकवा. आता जगात फक्त 2च माणसांवर वाईट दिवस आहे, एक शेतकरी, 2 कार्यकर्ते. कार्यकर्त्यांवर लय वाईट दिवस. त्यांना पेलेली सुद्धा चढा महिना झाला, काय करा. कारण टेन्शन मध्ये कार्यकर्ते, टेन्शन मध्ये. कारण आपण ज्यांचे भोंगे बांधले तेच गेले दुसऱ्या पक्षात. दीड महिना झाला पेपरला एवढंच चालू आहे, गेला गेला गेला. बरं ती बातमी इतकी पोचाट झाली ना, आता कोणी वाचित सुद्धा नाही. वाचित का नवीन नवीन वाचायचे बा हा माणूस त्या पक्षात, आता कोणी वाचित नाही. पट्टी गेले 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 आले आले. या आठवड्यात जाहीर प्रवेश लांबला. आता आज आता जागा वाटत झाली का लगेच पेपरला बातमी, ते सोगरही परतले, आले परत इकडे. बरं कार्यकर्त्यांची अशी गंमत झाली, 40 वर्ष आपण त्यांचे भोंगे मारले, 17 टाकल्या, बोर्ड लावली, बिन भाकरीचे त्यांच्या माग बोंबलं ठेवलो, ते गेले दुसऱ्या पक्षात. बरं आपण जावं तर आपण त्यांना पहिले घोडे लागल. बरं बरं आपण जर त्यांच्या मागे गेलो तर आपल्याला पद मिळणार म्हणजे पहिलंही नव्हतं, आताही नाही. म्हणजे पहिले आपण बांबूच उपटीत होतो, आताही बी. तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, कोणाच्याच नादी लागू नका. एवढी बाई गळ्यात घाला आणि आमच्या टोळीत या. आता तुमचा 4ही बाजूला गेम झालाय. तुम्ही आता आमच्या टोळीत या. बरं आमच्या काय आलो हरिपाठी येऊ नाही तर नाही येऊ. बरं आमच्याकडे आल्यावर 2 फायदे. मानानं जगाल आणि 2 नाही श्रीमंत होणार, पण समाधानानं जगाल आणि जपाल. हे बस झालं. आता याच्यातून त्याच्यात त्याचे चांगले तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण माणसं आहे. तुम्हाला आता काय माया पुढे बसलं का खरंय 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 मी निघून गेलो का. अरे धंदा आहे त्याचा. सप्ताह कमिटी, गायक, वादक सगळ्यांना धन्यवाद. ए देवा बदल करा, 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 बदल करा. कपड्यात करू नका, राहण्यात करू नका, झोपण्यात करू नका, कशात बदल करा. अहो करा. बुद्धीचा पालट धरा रे काही, हा बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही. बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही. मागुता नाही मनुष्य देव, मागुता नाही मनुष्य देव,
जन्म मागुता नाही मनुष्य जन्म मागुता नाही मनुष्य जन्म आपुल्या हिताचे नव्हती सायास आपुल्या हिताचे नव्हती सायास आपुल्या हिताचे नव्हती सायास आपुल्या हिताचे नव्हती सायास बदल करा कशात गाडी बंगला पप्प्या गुड्डी गाडी बंगला पप्प्या गुड्डी बंटी सुटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळी हिटर फिटर एअर वापे चिंगड्या कांदे गोण्या बकरा अंडे लग्न बडबड फुकणी उशी तवा संडा बाथरुमीचे नोटा बेडशीट दिवाण चमचा वरगळ उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खंड खुंड बोंबलं सुटा अंडटा फर गुजीरवाण्या घरात कटर होती कोणाला अग्निशिता वहिनी साहेब दी धक्का धोबी बचार परत आला परत गोष्ट तुटी डोंगरोडी तुकारागळा शिक्षणाचा ऐकून शेंडा मानेमिस खान राजनीती दबंग वाटे शिंगम बोडगा झगा चिकली चमेली दुनियाधारी लई भारी माझे मन तू झाल्या तर सटकली पपिते पपिते पारुला ही पोरगी साधू तुपातली सिट्टी वाजली गाडी सुटली पदर गेलाय वर शांताबाई शांताराम चिमणी उडाली घोर आला बाबूराव बाहुबली झिंगाड सुणू तुझा माझ्या भरोसा नाही काय बाई वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटत तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं एवढं पाठ कराय तुम्हाला 1.5 महिना लागला एक बुद्धीत बदल करा हे कपड्याला त्यात काय बदला बरं किती बदलले लोक तर तोंडानच खातात आणि डोळे झाकूनच झोपतात बदल करा पण बुद्धीत करा आता प्रश्न राहिलाय बुद्धी म्हणजे काय व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉलेज व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉलेज बुद्धी म्हणजे काय आणि बुद्धीचे प्रकार किती व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉलेज व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ नॉलेज अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉलेज देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज बुद्धीचे 9 प्रकार आहेत बारीक बारीक ऐका चांगलं वाईटाकडून चांगल्याकडे नेते ती बुद्धी तमोगुणाकडून सत्वगुणाकडे नेते ती बुद्धी आणि तू खाकडून सुखाकडे आणते ती बोलत जा बुद्धी बुद्धी त्या बुद्धीचे 9 प्रकार आहेत शाळेतले बोरा मधला पट्टा एवढ्या हा 5वी ते 10वी 5वी ते 10वी सेमी असो नाही तर मराठी असो सरळ बसा बैठे बैठे सावधान 5वी ते 10वी पोरं पोरी सकट उत्तर द्यायचं लोखंडाला परिसराचा स्पर्श झाल्यास तात्काळ टिंबटिंब होते लोखंडाला परिसराचा स्पर्श झाल्यास तात्काळ टिंबटिंब होते सोने सोने लोखंडाचे तात्काळ टिंबटिंब करतो हा बस आता टाळकरी मंडळी हा टाळकरी गायक वादक हिनेकरी चोपदार विपदार लोखंडाचा स्पर्श परिसराला झाला की सोनं होतं महाराज मंडळी सगळं हे खरं आहे का कल्पना आहे खरं आहे का कल्पना आहे आणि जर खरं असेल तर बसलेल्यापैकी कोणी परीस पाहिला माया सगट आणि पाहिला असतं तर काला बोंबला धेंडलो असतो पैसे कमी पडले का फुकणीला लाव सोनं उन्हात नेलं लाव सोनं सगळं संपलं पप्याच्या आईलाच लाव सोनं ऐका आता उत्तर लोखंडाचा स्पर्श परिसराला झाल्यावर सोनं हो नाही तर न हो पण चांगल्याच्या संगतीत चांगलं होतं एवढं निश्चित आता शाळेतल्या पोरांना उदाहरण आहे बुद्धीचे 9 प्रकार आहेत किती 9 प्रकार आहेत ऐका बारीक एक लाकूड घ्या लाकूड लाकूड त्याच्यात गिरमीट फिरवित राहा जर फिरतय तर छिद्र पडतंय फिरायचं बंद छिद्र बंद याला म्हणायचं पूर्णच बुद्धी सप्ता बसला गाव धार्मिक काला झाला खपून मुतला चड्डी एक बुर्नस बुद्धी तैल बुद्धी शर्म बुद्धी दगड बुद्धी राजस बुद्धी तामस बुद्धी सात्विक बुद्धी बुद्धी आणि दुर्बुद्धी 9 प्रकार आहेत बुद्धीची तुम्ही पालट करा पण बुद्धीत करा का करा मागुता नाही मनुष्य जन्म मागुता नाही मनुष्य जन्म
मनुष्य जन्म बुद्धीचा पालट झाला रे काही बुद्धीचा पालट काही बुद्धीचा पालट बुद्धीचा पालट बुद्धीचा पालट झाला रे काही बुद्धीचा पालट बुद्धीचा पालट रे काही बुद्धीचा पालट रे काही मनुष्य जन्म हा पुन्हा ताते नाव दिसायाते आपुल्या गीताते नाव दिसायाते देवा, जगातली सगळी माणसं जर एकच जीव आहेत, एकच खाणीतली आहेत, एका रक्ताची आहेत, तर माणसांमध्ये भेद का? नीट वाक्य आहे का बरं का? जन्माला आलेली सगळी माणसं जर एका रक्ताची आहेत, जन्माला आलेली सगळी माणसं जर एका भगवंताची लेकरं आहेत, तर अर्जुनाचा प्रश्न देवाला आहे, देवा तुझं जर असं म्हणणं आहे का सगळा जीव माझा अंश आहे, मी तर जगाचा निर्माता आहे, मग ह्या माणसांमध्ये भेद का? तर महाराज म्हणले, देव म्हणतायत तसं नाही. देखा मनुष्य दात सकळ स्वभावता भजनशील. जन्माला आलेली प्रत्येक जात भजन करते, ती युनिक उत्तमच आहे, फक्त ज्ञानेविन नासिले बुद्धी भेदाशी आली. एवढीच ववी लागत होती आपल्याला. हे ज्ञानेविन नासिले बुद्धी भेदाशी आले. या माणसांचा दोष नाही, त्यांच्या बुद्धीचा भेद आहे. हा कमी, हा जास्त, हा गरीब, हा श्रीमंत, हा चांगला, हा वाईट, हे विचार बुद्धीचे आहेत, बुद्धीचे आहेत. 4 चाकीत येतो म्हणजे तो श्रीमंत आहे, गाडी हप्त्यावरची असू शकते, त्याला एवढं आकडायची काय गरज नाही. दुसरे दारापुढे इनोवा पाहिली आणि याला चक्कर आली, मेला होत. मग बाकीची म्हणली पाहुण्याची गाडी, पाहुण्याची पण मेले. बुद्धीचा भेद. महिला म्हणलं, तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. जी त्वाण झोलाय माणूस मिळाला तिला, त्वाण झोलाय. तिला फक्त मनात धाकट्याचं लगीन करते का? तसा देवाला सोडीन, पण लगीन नाही करायचं का? पहिलीनच एवढी जिरावली. भावाची मुलगी महिला मंडळ करायची शक्यतो टाळावा. काही झालं तर तो आपला भाऊ आहे, पण तिचा बाप आहे. उद्या भांडण झालं प्रसंगाला, घरोघर मातीच्या चुली, माझ्या घरात तुमच्या घरात भांडण आहेत, तो मुलीची बाजू घेईल, तो कशी बहिणीची बाजू घेईल. काही झालं तर ती त्याची मुलगी आहे, तो म्हणतो आपल्या गुड्डीचा दोष नाही बरं का, काही गुड्डी खाशे, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला आहे.